अगा गा 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 गा. नांद खोळा जळगाव पोळा करून टाकला बापून आज सगळा. हो, आमच्या का पाचीलाच पूजेल येडी का काय? एखादं काम बापून हातात घेतलं आणि ते काम फायनल झालं म्हणून असं कधी होणारच नाही. अहो, तुम्हाला काय सांगा. आणि ती पाहण्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून पाहायला लागेल. मग काय दिवसाची सुरुवात झाली आपली आज. कालडी लैला 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 लय पळती आपली. हो, आणि आपल्या गाडीचं नावच आपण लैला ठेवली. हो, तेवढं होत का नाही निघलो आपण वावराच्या दिशेने. वावराच्या दिशेने याच्याकरता निघलो होतो आपण. आपल्याला आज सरकीवर औषध मारणं होतं. त्याच्याकरता म्हणलं चला पुढं आपण टाकी की भरू आणि आपली बंदूक हालवून मोटर चली करतील. त्याच्याकरता म्हणलं आपल्याला टाकी भरणं लागेल. आणि मग असं तसं करता म्हणलं चला काकाची मी अद्रक तुम्हाला दावून द्या सरकी दावून द्या कशी काय क्वालिटी क्वांटिटीमध्ये. अहो, क्वालिटी क्वांटिटीमध्येच आहे. आणि बघू शकता इकडं अद्रक बी बघू शकता, इकडं सरकी बी बघू शकता. फक्त पाणी लागवतं एक वावणी. मग पहा तुम्ही सारख्या औंदा काही सरक्याची फट्टी मिळायची मागं दिसत नाही बा. असं तसं गप्पा मारीत गिरीत करता आपण पोहोचलो पाहू वावरामध्ये. आणि मोटर झाली चली आणि बँडके आणलेला नव्हता बापून हातात. म्हणलं टाकी भरावं तर कशी भरावं. मग लावलंच बापून इंजिनिअरच्या पलीकडं डोकं धरलं थोट्टी दाबून सनी लावली धार टाकीमध्ये. म्हणलं टाकी भरू सर आता. बापूची पार दहीनी एका हातात कॅमेरा मोबाईल एका हातानं दाबणं. पण तुमच्यासाठी काहीच नाही एवढं. हो, नांद खोळान जळगाव पोळा करून टाकते बापू कुठं गेले तर. आणि मग काय टाकी की भरून गिरून घेतली. बरं तुम्ही टाकी कशा भरता कसं काय नाही शेतकरी बांधवांना तेवढं कळवा बापूला. अहो बापू कोणत्याच कामामध्ये मागं येत नाही. आणि असं तसं करता टाकी भरली बा. म्हणलं चला घ्या पंप चली करून सनी. आणि रोगट्याला म्हणलं तुम्ही थांबाच नसतं तुम्हाला पंपाना झोडपून जाडतं औषधानं सगळं. रोगटं पुढं पळू लागले बापू त्या रोगट्या मागं पळू लागले. अहो, रोगटं पंपाच्या धाकानंच पळू लागलं. औषधं तसं आणलं होतं क्वालिटी क्वांटिटीमध्ये बापूना. असं करता करता गेला पंप बंद पडून सनी. आणि पंप बंद पाडल्यावर म्हणलं चला आता मेकॅनिक साहेबालाच फोन लावून लागेल. तसात काही आता पंप चली होणार नाही. पण तेवढ्यात आली मेकॅनिक साहेब. ते म्हणे पाहू कसं काय नाही. त्यांना पलक गिलक खोळला गेला. गोट्टी गिट्टी टाकली वळडी दोरी वळडीन झाला आणि पंप चली. यालाच म्हणते मेकॅनिक साहेब. लागतच कोण्या गोष्टीला मेकॅनिक बिगर पर्याय नसतो. तेवढं होत नाहीत बापू निघले घराच्या दिशेने. आणि तुम्हाला गंमत सांगतो तेवढ्यात आपले मागून मित्रमंडळानं ते आले. ते म्हणे कसं काय बापू बरं आहे का. म्हणलं बरं आहे. ते म्हणे मिनी ब्लॉगमध्ये आम्ही येणार का. म्हणलं 100% येणार, तुम्ही काहीच अडचण ना घेऊ. नंतर बापूच हसू लागले. हो, कारण की असं चालता कोणी आलं काही आणि ते जर की म्हणले बापू काय चालली बस आपल्याला याच्यापेक्षा सन्मान काय लागतो मोठा. तेवढं होत नाही. चला म्हणलं दुसऱ्या वावरामध्ये आपल्याला औषध मारा लागेल. इथं आलो इथं पहा तुम्ही. इथं पाईपाचा पाईप गेला मुचपून गेला. म्हणल्यावर आता म्हणलं आता पाणी तर काढणंच लागेल. त्याच्या करताना चाराट गिराट घेतलं आणि अशी दोरी बांधली. कारण की तिथं मध्ये झोल पडत होता. त्याच्या करताना पाईप दुमतच होता. म्हणल्यावर लाईन जायचा मी टाईम झाला होता. मी म्हणलं पटकन मोटर चली करा न पाणी भरून घ्या टाकीमध्ये औषध मारायला. औषध मारणं झालं पाहिजे आज. कारण की उद्या पुन्हा दुसरं काम राहतं. आणि गेलो मोटर दाबाला तर लगेच मोटरीचं बटन दाबीत काही नाही, गुळणी मारीत काही नाही, तर लाईन गेली. बघू शकता आपल्याला टाकी भरणं होती पण लाईन गेली. म्हणलं जाऊ द्या आता. तुम्हाला टाकी दिसू राहील का तिकडं पुढं पलीकडे पाठवायला आपण टाकी. म्हणलं चला आता बकेटीनंच पाणी काढणं लागणार आपल्याला. आणि भेटू पुढल्या रीलमध्ये. तर लोक धन्यवाद.